नमस्कार मित्रांनो, विण दोघातील ही तुटेना ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ही मंदाकिनी जी आहे ती आजींना कॉल करते आणि आजींना बोलते की काय वहिनीबाई बरे आहेत का. तेव्हा इकडे ही आजी बोलते की अहो मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात. त्यावर इकडे मंदाकिनी बोलते की मी काय कुणाच्या वाकड्यामध्ये जात नाही आहे, शेवटी आधिराचं आणि माझं काहीच वाकडं नाही आहे, आधिरा खूप छान राहते आमच्या घरी, असं मंदाकिनी या आजींना बोलते. त्यावर इकडे आजी बोलतात की निमंत्रण द्यायला कॉल केला होता. त्यावर इकडे मंदाकिनी बोलते की कसलं निमंत्रण हो. त्यावर आजी बोलते की अहो आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे, विसरलात का. त्यावर इकडे ही जी काही मंदाकिनी आहे ती बोलते नाही नाही विसरले नाही मी. त्यावर इकडे आजी बोलते की आम्ही लग्नानंतर पहिलाच वाढदिवस जो आहे स्वानंदीचा इतका दिमाखात साजरा करणार आहे, असं आजी बोलत असतात. त्यावर इकडे मंदाकिनी बोलते की नक्की येऊ, चालेला ठेवते मी फोन, असं मंदाकिनी बोलते. त्यावर आजी बोलते की सर्वांना सांगा बरं का. तेवढ्यामध्ये इकडे मंदाकिनी हो असं बोलते आणि लगेच उठून यांच्याकडे जाते. अहो काय करताय तुम्ही, बघा ना आता राजवाड्यांच्या घरून कॉल आला होता, स्वानंदीचा वाढदिवस आहे, ते सुवर्ण प्रदान कार्यक्रमसुद्धा सोहळ्याचा जो आहे तो करणार आहेत, असं मंदाकिनी बोलते. तेवढ्यामध्ये बाबा जे आहे ते बोलतात की जायचं आहे आम्हाला तिकडे, दागिने स्वानंदीला मिळणार आहे, ते गहाण ठेवायचा विचार तर करत नाही ना तू, असं जेव्हा बाबा बोलतात त्यावर मंदाकिनी बोलते की अहो मी लेकीचं कौतुक केलं, शेवटी तिचा वाढदिवस आहे, राणीसारखी जगते ती त्या मालात. त्यावर इकडे बाबा बोलतात की माझ्या स्वानंदीला कधीच दागिन्यांचा मोह नाहीये. त्यावर इकडे मंदाकिनी बोलते की आजी मला बोलल्यात की सुवर्ण प्रदान सोहळा होणार आहे, तुम्ही सर्वजण या, असं मला आजी बोलल्यात, असं मंदाकिनी बाबांना बोलते. त्यावर बाबा बोलतात की सुष्मिता, आधिरा आणि रोहन तुम्ही जा तिकडे कार्यक्रमाला. मंदाकिनी तू अजिबात जायचं सुद्धा नाही, आजूबाजूला फिरकायचं पण नाही, त्या दागिन्यांवर तुझी नजरसुद्धा पडता कामा नये, अशा कडक शब्दामध्ये बाबा हे या मंदाकिनीला सुनावतात. तेवढ्यामध्ये इकडे ही आधिरा आणि रोहन तयार होऊन येतात आणि बाबा लगेच बोलतात की चला तुम्ही पुढे व्हा, मी येतो. त्यावर रोहन आणि आधिरा बोलतात की बाबा ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता इकडे रोहन आणि आधिरा छान तयार होऊन इकडे स्वानंदीच्या वाढदिवसाला निघतात. तेवढ्यामध्ये मंदाकिनी चेहरा पाडून बसलेली असते. बाबा बोलतात की आज तरी माझ्या नंदूला अजिबात कुणी त्रास द्यायचा नाही आहे. सुष्मिता तू का बसली अशी, तुला यायचं नाही का बाळा. त्यावर सुष्मिता हो असं बोलते. तेवढ्यामध्ये इकडे बाबा जे आहे ते इकडे बाहेर येतात. मंदाकिनी बोलते की माझ्याच घरात राहतात आणि माझीच लायकी काढतात, असं मंदाकिनी आपल्या मनाशी बोलते. दुसरीकडे इकडे या कार्यक्रमाची जी काही तयारी आहे ती आजी आता घरातील सर्वांना सांगत असते आणि तेवढ्यामध्ये अंशुमन तिथे येतो. आजी या अंशुमनला पण घरातली कामं सांगत असते, अर्पिता बघत असते. दुसरीकडे आता आजी ज्या आहेत त्या इकडे या गोल्डच्या दुकानामध्ये कॉल करतात आणि त्यांना बोलतात की सर्व काही दागिन्यांना पॉलिश केली का. तेव्हा आता ते व्यक्ती बोलतात की हो झालंय सर्व. त्यानंतर इकडे आजी ठीक आहे असे बोलतात. दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की इकडे अंशुमन जो आहे तो तयार होऊन खाली आलेला असतो आणि ही अर्पिता आणि अंशुमन यांच्यामध्ये मज्जामस्ती सुरू असते. तेवढ्यामध्ये समोर बोलतो की आजी तुझा चेहरा काय पडला, काय झालं. त्यावर इकडे आजी लगेच बोलतात की अरे त्या ज्वेलर्सवाल्याने थोडा घोळच घातलाय. तेव्हा इकडे समोर बोलतो की काय झालं आजी. त्यावर इकडे समोर बोलतो की आजी तुझ्या पण खूप रीती असतात. त्यावर इकडे आजी बोलतात की अरे हा दागिन्यांचा सोहळा आहे, तेव्हा दागिने वेळेवरती यायला पाहिजे ना. तेव्हा आनंद जो आहे तो तिथे येतो. आनंद लगेच बोलतो की काय झाली का सर्व तयारी. तेव्हा समोर बोलतो की हो तयारी झाली आनंद आता. तेव्हा आजी बोलतात की अरे एक काम कर ना, ते दागिने कुणाला तरी आणायला पाठव ना. तेवढ्यामध्ये अंशुमन जो आहे तो लगेच बोलतो की मी आणू शकतोस का दागिने. त्यावर आजी बोलतात की नाही नाही तू तर जाऊच नको दागिने आणायला. आनंद तू एक काम कर, तू ते दागिने पिकअप करू शकशील का, असं आजी आनंदला बोलतात. तेवढ्यामध्ये इकडे मल्लिका काकू जी आहे ती बोलते की आजी अंशुमन जर गेला असता तर काही प्रॉब्लेम नसता झाला, असं इकडे ही मल्लिका काकू बोलते. तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलते की अंशुमन जो आहे तो घरातली कामे करेल, आनंदात जाईल आणि दागिने घेऊन येईल, असं आजी बोलत असतात. दुसरीकडे आनंद जो आहे तो आजीला बोलतो की जी काही दागिने तुम्ही पॉलिश करायला टाकलेली आहे त्याची लिस्ट मला द्या, मी लिस्ट घेऊन जातो आणि सर्व दागिने घेऊन येतो, असं पण इकडे समर आणि आनंद जे आहे ते बोलतात. त्यावर इकडे आजी बोलतात की हो. आजी बोलतात की समरला जा बरं बरोबर घेऊन. तेव्हा समरही जायला तयार होतो. आता इकडे आजी जे आहे ते मल्लिका काकूला बोलतात की काय गं तयारी कुठपर्यंत आली. तेव्हा इकडे मल्लिका काकू बोलते की मी थकले आता, मी थोडा रेस्ट करते रूममध्ये जाऊन, असं पण इकडे ही काकू बोलते. अर्पिता बोलते की मी सुद्धा जाते थोडासा आराम करायला. त्यावर आजी अंशुमनला बोलतात की पाहुणे जेव्हा येतील ना त्यांना कन्फर्म करणं तुझं काम आहे.
तर अंशू हो असं बोलतो. दुसरीकडे आजीची आहे ती बोलते की मल्लिकाचं काम चुकारपणात चालू असतो. दुसरीकडे स्वानंदीची आहे ती इकडे मंदिरामध्ये आलेली असते आणि ती गुरुजींना बोलते की माझा वाढदिवस आहे बरं का, मला आशीर्वाद हवा आहे असं पण इकडे स्वानंदी गुरुजींना बोलते. तेव्हा गुरुजी बोलतात की तुझा सुखाचा संसार व्हावा, गुरुजी बोलतात. आणि इकडे स्वानंदी खूप खुश होते. त्यावर इकडे आता स्वानंदीची आई ती बोलते की ह्यावेळी मी 2 कुटुंबासाठी सुख मागणार आहे. देवा माझे दोन्ही कुटुंब सुखी ठेव, सर्व संकटांपासून त्यांचं रक्षण कर असंही स्वानंदी बोलते. त्यावर गुरुजी बोलतात की अगं काय मागितलं स्वानंदी. स्वानंदी बोलते की माझ्या कुटुंबासाठी मागितलं. त्यावर गुरुजी बोलतात की अगं बाळा तुझ्यासाठी काहीतरी मागत जा ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही गुरुजी बाद झालं, माझ्यासाठी काही नको मला असं स्वानंदी बोलते. दुसरीकडे मल्लिका रूममध्ये असते, अंशुमन असतो, अर्पिता असते. काकू बोलते की कवर शांत राहायचं, अंत बघितलाय माझा. एवढी महत्त्वाची गोष्ट, घरातील दागिने आणायला बाहेरच्या माणसाला पाठवलं त्या म्हातारीने, म्हणजे आपल्यावरती विश्वासच नाही त्यांचा, त्यांच्या नातवावर विश्वास आहे त्यांचा. माझा एवढा संताप झालाय असंही काकू बोलत असते. त्यावर इकडे अंशुमन थोडेसे वाद घालू लागतो. त्यावर इकडे ही काकू बोलते की माझ्याशी वाद घालू नका, आधिरा गेली लग्न करून तिकडे, झालं सर्व तिकडे, आता इथे काय, ही प्रॉपर्टी जी आहे ही तुम्हाला मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. हे सर्व मी कशासाठी करते, प्रॉपर्टी मिळेल यासाठी करते असं काकू बोलते. त्यावर इकडे अंशुमन बोलायला जात. त्यावर इकडे अर्पिता बोलते की अरे गप्प बस ना, कशाला आईला चिडवतोस. अंशुमन बोलतो की तुमच्या लक्षात कसं येत नाही आहे. त्यावर इकडे मल्लिका बोलते की काय लक्षात यायचं आहे. त्यावर इकडे अंशुमन बोलतो की श्वेताचा मॅटर झाल्यापासून आजी आणि दादा माझ्याकडे डोकूनसुद्धा बघत नाही आहे, त्यामुळे मला कसे पाठवतील दागिने आणायला असं हा अंशुमन बोलतो. तेवढ्यामध्ये काकू बोलते की तुला राग नाही येत का. त्यावर इकडे अंशुमन बोलतो की मला कशासाठी राग येईल, शेवटी दागिने आणायला आनंद जाणार आहे आणि यामध्ये अडकवायचा कुठला चान्स असू शकत नाही. म्हणजे आता एक करायचं, ते दागिने जे काही आनंद विश्वासात आणायला गेला ना, त्यांचा विश्वास जो आहे तो आपण उडवायचा असं पण इकडे अंशुमन बोलतो. त्यावर काकू बोलते की हे तर माझ्या लक्षात आलंच नाही. तर इकडे ही अर्पिता बोलते की अंशुमन तू खूप छान प्लॅनिंग केलं. त्यावर इकडे मल्लिकाची आई ती बोलते की परंतु समर हा आनंदवर कसा संशय घेईल. त्यावर इकडे अंशुमन बोलतो की दागिन्यांची किंमत असेल 25-30 लाख रुपये असं हा अंशुमन बोलत असतो. दुसरीकडे आता समर रूममध्ये असतो आणि स्वानंदी तिथे छान तयार होत असते. तेव्हा आता इकडे दोघे नेमकं एकाच आरशामध्ये तिथे बघत असतात आणि हा समर जो आहे तो इकडे डोकं विचारत असतो आणि तेवढ्यामध्ये स्वानंदी जी आहे ती आपल्या हातामध्ये बांगड्या ज्या आहेत त्या घालत असते. एक डब्बा उघडायचा असतो परंतु तो डब्बा काही उघडतच नसतो. आता समर जो आहे तो स्वतःच्या हाताने तो डब्बा उघडून या स्वानंदीला देतो. स्वानंदी बोलते की एवढा घट्ट कसा बसलाय कुणास ठाऊक हा डब्बा असं स्वानंदी बोलते. इकडे समर बोलतो की एवढं पक्क झाकण कुणी लावलं होतं असं पण इकडे हा समर बोलत असतो. त्या डब्यामध्ये जेवढ्या काही पिना असतात त्या सर्व खाली पडलेल्या असतात. आता दोघेही त्या पिना खाली घेण्यासाठी वागतात आणि दोघांचेही डोके एकमेकांना लागतात. तेवढ्यामध्ये स्वानंदीची आई ती बोलते की डोक्याला काय लागले, अहो माझ्या डोक्याला खूप लागले असं स्वानंदी बोलते. तर समर जो आहे तो त्या सर्व पिना गोळा करतो आणि त्या डब्यामध्ये टाकतो. तेव्हा इकडे स्वानंदी बोलते की चुकत झाली, तुम्हाला झाकण उघडायला लावलं. त्यावर इकडे समर बोलतो की किती बडबड करतात हो तुम्ही. त्यावर स्वानंदी बोलते की तुम्ही पण किती करतात ना. आता स्वानंदी खूप हसत असते आणि दोघे त्या पिना ज्या आहेत त्या पूर्ण गोळा करतात. त्यावर इकडे समर बोलतो की बरं द्या तो डब्बा, आता किती वेळ गप्पा मारता. तर इकडे स्वानंदी आणि समर पुन्हा एकमेकांकडे बघतात. समर तो डब्बा स्वानंदीच्या हातात देतो. थोड्यामध्ये आता स्वानंदी आपल्या कपाळाला टिकली लावते परंतु ती थोडीशी चुकीच्या जागेवरती लागलेली असते. समर बोलतो की अहो ती टिकली थोडीशी रॉंग लागली, थोडी इकडे सरका ना. तर इकडे स्वानंदी बोलते की असं इकडे काय बघताय. त्यावर समर बोलतो की अहो तुमची टिकली जी आहे ना ती थोडीशी साईडला सरकवा, थोडी दुसरीकडेच गेली ती असं समर या स्वानंदीला बोलतो. त्यावर इकडे समर जो आहे तो बोलतो की ती टिकली जी आहे ती मधोमध नाही आहे, ती थोडीशी साईडला गेली. आता इकडे स्वानंदी ती टिकली जी आहे ती जागेवरती लावू लागते परंतु ती टिकली काही जागेवरती जातच नसते. त्यावर इकडे स्वानंदी बोलते की थांबावं जरा, मी आरशामध्येच बघून लावते असं म्हणत इकडे स्वानंदी ही त्या आरशासमोर जाणार. तेवढ्यामध्ये स्वानंदी ही खाली पडणार तर समर तिला अलगद आपल्या मिठीमध्ये घेतो आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात. तर इकडे अंशुमन जो आहे तो इकडे आपल्या आईशी बोलून प्लॅनिंग करत असतो की आनंदने जे काही दागिने आणले ते नेमकं चोरायचे कसे असा प्रश्न अंशुमनचा आईला सांगण्याचा चालू असतो. त्यावर इकडे समर आणि स्वानंदी बोलतात की
अहो सोडा सोडा. त्यावर इकडे आता स्वानंदी बोलते की आपण 2 मिनिट मौन पाळूयात. तुम्ही रेडी व्हा, मी रेडी होते, असं स्वानंदी या आपल्या समरला बोलते. आणि ती आरशामध्ये जाऊन आता टिकली लावत असते आणि कानातले छान प्रकारे घालत असते. आणि तेव्हा समर जो आहे तो आता गुपचूप बसलेला असतो. त्यानंतर स्वानंदी छान तयार झालेली असते. स्वानंदी बोलते की चला माझं आवरून झालंय, तुम्हाला काही मदत हवी का? तेव्हा समर नाही असं बोलतो. तर इकडे स्वानंदी बोलते की अहो मी तर काहीच बोलले नाही, तुम्ही का शांत झालेत? त्यावर इकडे समर बोलतो की अहो मी मौन पाळत होतो. तेव्हा समरलाही स्वानंदी बोलते की तुम्ही कधीपासून माझं एवढं सिरियस बोलणं घेताय? तेव्हा समर बोलतो की शेवटी तुम्ही विसरलात, तुम्ही बोलायला लागलात, मी काय करणार, असं समर बोलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की चला मी तयार झालेली आहे, हेच तुम्हाला सांगायचं होतं. त्यावर इकडे समर लगेच बोलतो की छान दिसताय. असं जेव्हा समर बोलतो तेव्हा आता स्वानंदी खूप मोठाले डोळे करते आणि समरकडे बघते. त्यावर इकडे स्वानंदी जी आहे ती समरकडे पुन्हा बघते. समर बोलतो की अहो मी तुम्हाला काय बोललो की तुम्ही सुंदर दिसताय, असं समर या स्वानंदीला बोलतो. त्यावर इकडे स्वानंदी बोलते की साडी वेगळी आहे म्हणून असं बोललात का? तेव्हा समर बोलतो की नाही नाही, अहो तुम्ही खूप सुंदर दिसता, असं पण इकडे समर बोलतो. त्यावर इकडे स्वानंदी बोलते की अहो तुम्ही एवढं कॉम्प्लिकेटेड बोललात, हे खरं नाही वाटत मला, असं स्वानंदी बोलत असते. तेव्हा समर बोलतो की अहो आपली मैत्री झालेली आहे, असं समर बोलत असतो. तर दोघे खूप खुश होतात. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.